हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणतात की अलीकडे चांगले आदर्श मिळत नाहीयेत, पण खरं तर आपण जागरूकपणानं जाणतेपणानं जर शोध घेतला तर आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक आदर्श असतात. नव्या पिढीसाठी आयडॉल ठरतील किंवा आदर्शवादी व्यक्तिमत्व ठरतील असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजे विश्वास नांगरे पाटील कोकरूडसारख्या एका छोट्याशा गावातून कोल्हापूरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन आणि त्यानंतर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सुद्धा जाऊन ज्यांनी कर्तुबगारीनं आपलं स्वतःचं नाव सिद्ध केलं असे विश्वास नांगरे पाटील आज आमच्या स्टुडिओमध्ये. आज मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. सर, तुमचं पुस्तक मी वाचलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्ही ज्या प्रेरणादायी शब्दातनं तुमचं संपूर्ण बालपण, तुमच्या शिक्षणाचा संपूर्ण प्रवास तुम्ही मांडलेला आहे, तो बघितल्यानंतर अनेक लोकांना, अनेक नव्या पिढीला, मुलांना असं वाटेल की आपणही आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जावं. त्याच हेतून तुम्ही ते पुस्तक लिहिलं होतं. पण मुळात तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे जावं असं का वाटलं? त्याच्या मागं कोण होतं? आणि त्या काळामध्ये तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जाण्यासाठीची उर्मी दिली कोणी? धन्यवाद चारुदत्तजी. पहिल्यांदा मला बी न्यूजच्या माध्यमातून कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरातल्या जनतेशी संवाद साधण्याची आपण संधी उपलब्ध करून दिलीत. मी इथल्या मातीचाच पुत्र आहे, सन ऑफ द सॉइल, आणि योगायोगानं माझी पोस्टिंग ही या बेल्टमध्ये. सांगली माझं गाव, कोल्हापुरात शिक्षण झालं, सोलापूर माझं आजोळ, सातारा आणि पुण्यात मी राहिलेलो आहे. या परिक्षेत्राची जबाबदारी माझ्याकडे मिळाली. त्यामुळं हा जो प्रवास आहे ज्यातनं तुम्ही सांगितलं की माझ्याकडं कोणते असे घटक होते किंवा मला कुठून प्रेरणा मिळाली की मी पोलीस सेवेमध्ये स्पेसिफिकली जावं. मला वाटतं मी लहानपण माझं खेड्यातलं असलं तरी माझे वडील हे ग्रामपंचायतीचे पहिल्यांदा सरपंच होते आणि नंतर ते पंचायत समितीचे सभापती होते. स्वच्छ राजकारण त्यांनी केलं. आणि ज्यावेळेला ते पंचायत समितीचे सभापती होते त्यावेळेला त्यांच्या पिळदार दंड, पैलवानगडी आणि पिळदार दंडावरती मी त्यांच्या ज्यावेळेला आपलं डोकं ठेवून झोपलेलं असायचं त्यावेळेला माझ्या डोक्यात हात फिरवून ते सारखे मला म्हणायचे, तू फौजदार झाला पाहिजे, मामलेदार झाला पाहिजे. आता मला फौजदार मामलेदार काही कळायचं नाही, पण हळूहळू ओळख पटायला लागली. त्यांनी काय IAS IPS हे खूप ड्रीम मधल्या गोष्टी होत्या. कलेक्टर किंवा कमिशनर हे तर खूप लांबवरचं होतं. शिक्षक, दुसरा टप्पा म्हणजे शिक्षकांनी खूप प्रेरणा दिली. ज्यावेळेला मला शाळेतल्या शिक्षकांनी मला विचारलं होतं एकदा की तू कोण होणार? मी म्हटलं कोण मोठा साहेब असतो? तर ते म्हटले कमिशनर. तर मग कमिशनर होणार असं मी. पण हे कितवीतल्या शाळेत? 6वीत असताना लापोळी गुरुजींनी विचारलेला प्रश्न आहे मला, आणि मी ते माझ्या पुस्तकात सुद्धा तो प्रसंग लिहिलेला आहे. तर ही उर्मी त्यावेळेपासून होती. आणि ज्यावेळेला मात्र 11वी 12वी म्हणजे 1988ला मी 10वी झालो. 88 साली 88% मार्क मिळून तालुक्यात पहिला आलेलो. आणि मग 11वी सायन्सला न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण काही केल्या या सायन्सची आपल्याला काही जमलं नाही. 12वीला असताना भूषण गगराणी त्यावेळेला IAS मध्ये भारतात तिसरे आले. मराठी माध्यम विषय घेऊन इतिहास मराठीतनं लिहून तर युरेका म्हणजे नवीन काहीतरी शोध असल्यासारखी गोष्टी होती. त्यांची भाषणं ज्यावेळेला मी ऐकली त्यावेळेला म्हटलं की या मारवाडी तरुणाला जर जमू शकतं तर मी मराठी माणूस आहे, मलाही मराठी माध्यमातून अशी IAS IPS सारखी पोस्ट काढता येईल का? आणि ती ठिणगी पेटली. युनिफॉर्मचं आकर्षण NCCत होतं त्यावेळेपासून होतं. शाळेत असताना पण मी NCCत होतो. नंतर मी राजाराम कॉलेजला NCC मध्ये C सर्टिफिकेट केलं. त्यामुळे युनिफॉर्मची आवड होती आणि पोलीस सेवेमध्ये आलो. हा एक चांगला योगायोग. पण तुमचं संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं? हो. आणि UPSC पण मराठी माध्यमातून दिली तुम्ही? बिलकुल. माझं शालेय शिक्षण 10वी पर्यंत मराठीतनं, 11वी 12वी सायन्स इंग्लिशमधनं, परत ग्रॅज्युएशन मी मराठीतनं केलं. MA ला फर्स्ट इयरला ऍडमिशन मुंबईला घेतलेलं होतं जे इंग्लिशमध्ये होतं. पण त्यावेळेला मी UPSCची तयारी सुरू केली आणि UPSCची पूर्ण म्हणजे 2 ऑप्शनल सब्जेक्ट पैकी एक तर माझा मराठी साहित्य होता आणि इतिहास आणि जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययनाचे आणि एसे सुद्धा 200 मार्काचा 3 तास बसून एकच एसे लिहायला लागतो असा एक पेपर असतो. म्हणजे 2000 मार्कांची पूर्ण परीक्षा मराठी माध्यमातून मी दिली. आणि मुलाखतीसाठी सुद्धा माझं मराठी. म्हणजे आपल्याकडे जो एक न्यूनगंड आहे की मराठीमधून शिक्षण देणं किंवा मराठीमधून शिक्षण घेणं म्हणजे कुठेतरी आपण जगाच्या स्पर्धेतून बाहेर
लांब फेकले जातोय असं काही नाहीये. बिलकुल नाही आहे. आपल्या मातृभाषेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं नक्की. आपली शैली आणि आपलं प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टी खूप प्रभावीपणे मांडू शकतो. याचा अर्थ असा नाही आहे की इंग्रजीचं ज्ञान नाही. त्याच्यासाठी असलंच सगळं पाहिजे. मटेरियल हे इंग्लिशमध्ये आमच्या वेळेला होतं आणि इंग्लिशमधलं मटेरियल मराठीत ट्रान्सलेट करण्यात आम्हाला जो प्रयत्न करायला लागला त्यातनं मला वाटतं जास्त तावून सुलाखून आम्हाला या गोष्टी चांगल्या ॲब्सॉर्ब झाल्या, चांगल्या पद्धतीने आम्ही ग्रास्प केल्या. त्यामुळं मराठी माध्यमाचा निश्चितपणे लिखाणाच्या वेळेला फायदा. पण मग तुम्ही ग्रॅज्युएशन कुठे केलं? मी ग्रॅज्युएशन राजाराम कॉलेज कोल्हापूर. मला 12वीला चांगले मार्क्स होते. म्हणजे ग्रुपला माझ्याकडे 91% मार्क होते, 78% ॲग्रिगेट मार्क होते. इंजिनिअरिंगला PCM ग्रुप स्कॉलर बॅच मध्ये होतो. चिटणीस सर इलेक्ट्रॉनिक्स शिकवायचे न्यू कॉलेजच्या, त्यावेळेला न्यू कॉलेज टॉपला होतं. पण सगळे माझे बॅचमेट ऑलचंद इंजिनिअरिंग कॉलेजला गेले. पण माझ्या डोक्यात हा किडा काहीतरी चळवळ सुरू झालेली होती की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आणि हे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं. आणि फॉर्च्युनेटली त्याची तयारी मी कॉलेजला असताना केली. कॉलेजला असताना प्लॅनिंग, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल असं म्हणतात. त्यामुळे ते प्लॅनिंग मला खूप महत्त्वाचं ठरलं. प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू अँड हू इज सपोज टू डू. त्याचं व्यवस्थितपणे स्मार्ट पद्धतीनं स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक असं प्लॅनिंग केलं. आणि स्वतःतल्या स्वॉट प्रिन्सिपल प्रमाणे स्ट्रेंथ आणि विकनेसेस कोणत्या आहेत, अपॉर्च्युनिटीज थ्रेट कोणत्या आहेत याचं ॲनालिसिस करून व्यवस्थितपणे माझ्या कॉलेजच्या वयातलं नियोजन व्यवस्थित केल्यामुळं कमी वयामध्ये म्हणजे 23 वर्ष झाल्यानंतर मी UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलो आणि 24व्या वर्षी मी IPS झालो. पण तुमच्या पुस्तकात तुम्ही म्हटलेलं आहे इतिहास हा तुमचा सगळ्यात आवडता विषय. पण मग सायन्समध्ये असताना पुन्हा इतिहासाची गोडी कशी काय मेंटेन केलीत? खरं तर काय झालं, मला 10वीला इतिहासात 60 पैकी 60 मार्क होते. बर. आणि भूगोलात 40 पैकी 38 मार्क होते. म्हणजे टोटल 98 मार्क होते 100 पैकी. मला वाटलं की आपली इतिहासात बेस्टच आहे, आपण 60 पैकी 60 मार्क मिळाले. परंतु ज्यावेळेला मग शिवाजी विद्यापीठात होतो निश्चितपणे जयसिंगराव पवार सरांसारखीची पुस्तकं वाचली. जास्त फोकस होता मराठा इतिहासावरती. वस्तुस्थिती ज्यावेळेला मी JNUची परीक्षा पहिल्यांदा एंट्रन्स एक्झामिनेशन दिली त्यावेळेला मला कळालं की इतिहासाचं गणित वेगळं आहे. इतिहास हा सबल्टन ट्रेंडचा, हिस्ट्री फ्रॉम बिलो हा कॉन्सेप्ट मला पहिल्यांदा कळाला की इतिहास म्हणजे राजा राजवाड्यांच्या लढाया किंवा युद्ध आणि तह नाही आहे, तर इतिहास म्हणजे तळागाळातल्या माणसांचा इकॉनॉमिक, सोशल, अशा पॉलिटिकल अशा पद्धतीचा तो इतिहास आहे. कामगार चळवळी कशा वाढल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यावेळेचे काय होते, अर्थक्रांती. हा येस येस इतिहासाचा ट्रेंड हिस्ट्री फ्रॉम बिलो. त्यामुळे रोमिला थापरची हिस्ट्री ऑफ इंडिया, बाशम सरांचे द वंडर दॅट वॉज इंडिया किंवा बिपिन चंद्रांचे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स सारखी पुस्तक वाचल्यानंतर इतिहासाचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह कळाला. आणि पण इतिहासामुळं काय झालं, इतिहासामुळं एक वेगळी जाण आली. इतिहासामुळं एक डेप्थ जी म्हणतात ती आली आणि बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक प्रश्नाकडचा प्रगल्भ झाला. कारण इतिहासात म्हणजे इतिहास कशासाठी शिकतो आपण की विजन येण्यासाठी, दूरदृष्टी येण्यासाठी, पाठीमागे ज्या चुका केल्या भविष्यकाळात करणार नाही म्हणून इतिहास शिकतो. आणि त्यावेळेच्या आपल्या परंपरा, रूढी, रीती, चालीरीती याचा सगळ्याचा अभ्यास झाल्यामुळे आपला पर्स्पेक्टिव्ह हॉलिस्टिक होतो. आता मी तुमच्या IG बनल्यानंतरच्या प्रवासाकडे येणार आहे आणि ओव्हरऑल पोलिसिंग म्हणून तुम्ही जे काही या क्षेत्राकडे बघता ते येणार आहे. 2 प्रकारचं पोलिसिंग होऊ शकतं. एक तर ज्याच्यामध्ये असा विचार असू शकतो की गुन्हेगाराला कठोर शासन देऊन, कायद्यानुसार शासन देऊन त्याला वठणीवर आणायचं, किंवा दुसरा प्रकार असतो की त्याला सुधारवण्याचा, त्याला परिवर्तन करण्याचा असाही प्रयत्न होऊ शकतो. तुम्ही कोणत्या पद्धतीच्या पोलिसिंगवर विश्वास ठेवता? सुरुवातीला मी खूप रिॲक्टिव्ह होतो. म्हणजे इनफॅक्ट SP म्हणून 4 जिल्ह्यात मी काम केलं, ASP म्हणून काम केलेलं आहे. पण आता जगभरामध्ये मी ट्रेनिंगच्या निमित्तानं अमेरिकेत जाऊन पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग केलं. 6 महिन्यापूर्वी स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये मिड करिअर ट्रेनिंग घेतलं. साऊथ ईस्ट एशियामध्ये जाऊन पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचं ट्रेनिंग घेतलं. जगभरातलं पोलिसिंग पाहिल्यानंतर माझा पर्स्पेक्टिव्ह बदललेला आहे. आणि पर्स्पेक्टिव्हमध्ये प्रोॲक्टिव्ह किंवा ज्याला प्रतिबंधकात्मक पोलीस शैली जी आहे ती मी जास्त माझ्या पर्सनॅलिटीमध्ये अडॉप्ट केलेली आहे. सुरुवातीला मला वाटायचं की खूप रिॲक्टिव्ह पोलिसिंग ते सिंगम टाईप केल्यानंतर खूप जास्त रिझल्ट देतात, पण माझा तो गैरसमज असावा कदाचित. आता मी फोकस करून, कारण आम्ही काय करतोय, प्रत्येक वेगवेगळे आजार आहेत पण वेगवेगळ्या आजारांचं डायग्नोसिस करत नाही आणि प्रत्येक आजारासाठी, सगळ्या आजारांसाठी एकच औषध वापरतो. त्यामुळे ते औषध एक वापरल्यामुळं त्या आजाराचं साईड इफेक्ट पण येत आहेत, म्हणजे तो आजार बळावतोय.
म्हणून आता आम्ही अभ्यास करायचं ठरवलं. म्हणजे उदाहरणार्थ मी ज्यावेळेला या रेंजचा चार्ज घेतला, कोपर्डीच्या बॅकड्रॉपवरती तो चार्ज घेतलेला होता आणि मी अभ्यास केला की गेल्या 5 वर्षात बलात्काराच्या 7,500 विक्टिम्सपैकी, बळीतांपैकी 14 ते 18 वयोगटातल्या 30% आहेत. 2400 मुली या 14 ते 18 वयोगटातले आहेत. त्यांची सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. दुसरं माझ्या लक्षात आलं की आपल्या राज्याचा नंबर हा ज्युवेनाईल क्राईम मध्ये देशात दुसरा आहे. मर्डर्स, अटेम्प्ट टू मर्डर, डेकॉयटीज, रॉबरीज, थेफ्ट यामध्ये आपण देशात 1 नंबरला आहे. बलात्कार, महाराष्ट्र. आपण सहजासहजी म्हणतो आपलं काही बिहार किंवा युपी झालेलं नाही, एमपी झालेलं नाही, पण दुर्दैवानं महाराष्ट्र हा देशात 1 नंबर गुन्हेगारीमध्ये आहे. ड्रग्ज कन्झम्पशन महाराष्ट्रात गुन्हेगारी त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कारण आपण खूप ट्रान्सपरंट पण आहे आणि त्वरित गुन्हे पण दाखल करतो. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण आपल्याकडे गुन्हे रजिस्ट्रेशन होण्याचं पण प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यात आपण 2 नंबरला आहे. तर फोकस आणि गुन्हे उघड होण्याच्या प्रमाणामध्ये, गुन्हे उघड होण्याचे आपण चांगलेच आहोत. गुन्ह्याच्या कन्व्हिक्शन मध्ये या सरकारचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो की 14 GR आता काढलेले आहेत, ज्यामध्ये पोलिसांना स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमण्याचे अधिकार दिले, पोलिसांना स्क्रुटिनी पेपर्सची कशी करायची त्याचे अधिकार केले. आम्ही नेहमी चार्जशीटचा माइंडसेट ठेवायचो, त्याच्याऐवजी A-B-C फायनल कसे करता येतील याच्याबद्दल सूचना दिल्या. विटनेस प्रोटेक्शनच्या अनुषंगाने स्टेप्स घेतल्या. अजून सांगायचं झालं तर ट्रायलच्या वेळेला पैरवी ऑफिसरची नेमणूक करण्यात आली. असे 14 GR करून आम्हाला एम्पॉवर केले, जेणेकरून दोष सिद्धीचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. ड्रास्टिकली वाढलं, दुपटीनं वाढलं. जवळजवळ 30% आसपास आपण गेलो, 11% होतो. तर माझा सांगण्याचा जो प्रोएक्टिव्ह पोलिसिंगच्या अनुषंगाने मी सांगत होतो की मग हे टीनएजर्स आपल्याला टार्गेट कसा करता येतील. मग सुरुवातीला आम्ही निर्भया पथकं लॉन्च केली. निर्भया पथकाच्या अगोदर अभ्यास केला. निर्भया पथक ही तुमची संकल्पना आहे? निर्भया पथक ही महाराष्ट्रात राबवताना आम्ही पूर्ण त्याचा अभ्यास बेस्ड ऑन शी टीम्स वरती केलेला आहे. शी टीम्स नावाचा कॉन्सेप्ट हैदराबाद पोलिसांनी सुरू केला. सिक्युरिटी फॉर हर इज एन्श्युअर्ड. अच्छा. आणि त्याचा इतका ट्रिमेंडस इम्पॅक्ट हैदराबाद शहरामध्ये झाला की तिथल्या इलेक्शन मधला अजेंडा झालेला होता. महिलांनी पॉझिटिव्ह पद्धतीच्या रिॲक्शन्स या शी टीमच्या कामाला दिल्या. तिथं मी 5 माझ्याकडे महिला DYSP आहेत, त्यांना पाठवलं ट्रेनिंगला. तिथं महेश भागवत म्हणून सायबराबादला कमिशनर पोलीस आहेत, त्यांनी त्यांना 3 दिवसाचं ट्रेनिंग दिलं. त्यांनी पूर्ण सिस्टम समजावून घेतली आणि आम्ही ते इथल्या 46 डिव्हिजन माझ्याकडे आहेत, 146 पोलीस स्टेशन आहेत, त्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन जुलै आणि ऑगस्टमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या द्वारे केलं. यासाठी प्रायव्हेट गाड्या आम्हाला लोकांनी काही ठिकाणी उपलब्ध केल्या. आता इथं माननीय पालकमंत्री पाटील साहेबांनी आम्हाला गाड्या उपलब्ध करून दिल्या. यामध्ये प्लेन क्लोथ मधल्या टीम्स आहेत. काय आहे प्रॉब्लेम की शाळेतल्या आणि कॉलेजच्या मुलींची जर छेडछाड होत असेल किंवा कुणी त्रास देत असतील तर त्या पालकांना सांगत नाहीत. प्लस पोलीस स्टेशनला येण्याचा दुसराच भाग झाला. नाही, येतच नाही पोलीस ठाण्यापर्यंत. धुसमट होते त्यांची आणि तो तोंड दाबून बुक्क्यांचा मार ते सहन करतात. कारण घरी सांगितलं तरी शाळा कॉलेज बंद होण्याची शिक्षा. बरोबर. सेम परिस्थिती सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसला आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचा लैंगिक अत्याचार होत असतो. त्यामुळे आम्ही काय ठरवलं की आम्ही प्रोएक्टिव्हली का मदत करू शकत नाहीये. आम्ही स्वतःहून, आमच्याकडे आता 30% महिला कर्मचारी, नवीन तरुण मुली आलेल्या आहेत, तरुण लेडी सब इन्स्पेक्टर्स आहेत मोठ्या प्रमाणावर. त्यांच्याच स्ट्रीम प्लेन क्लोथ्समध्ये बनवायच्या. मग आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या 550 ते 600 हॉटस्पॉट्स निवडले. त्यामुळे शाळा, कॉलेजेस, ट्युशन्स, पार्क्स, वॉकिंग प्लाझाज, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, ट्युशन्स असे वेगवेगळे ज्या ठिकाणी मुली आणि महिलांची छेडछाड होते असे स्पॉट्स निवडले. आणि त्या ठिकाणी या प्लेन क्लोथल्या टीम्स पाठवल्या, खाजगी वेशामध्ये, रिक्षामधनं, खाजगी गाड्यांना. कुणाला काही कळलंच नाही. त्याच्याकडे छुपे कॅमेरे दिले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता तर 7 महिने झाले, पण 5 महिन्यामध्ये आपण 10,900 टुकार आणि टवाळखोरांवर 5 जिल्ह्यामध्ये कारवाई केली. कोल्हापूर परिक्षेत्रातल्या 5 कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये इथं सुद्धा साधारण 3-3.5 टुकार आणि टवाळखोरांच्यावर कारवाई झाली. त्यातल्या 250 जणांच्यावर IPC 354D प्रमाणे आपल्याला माहिती आहे निर्भया प्रकरणानंतर क्रिमिनल अमेंडमेंट झाली, त्यात स्टॉकिंग हा गुन्हा बनवण्यात आला. आणि बाकीच्या 6,900 मुलांच्या वरती काउन्सिलिंगच्या माध्यमातून कारवाई केली. उरलेल्यांच्यावर 110-117 प्रमाणे फाईनची कारवाई, 1200 रुपये फाईनची कारवाई केली. ही कारवाई खूप एक्सटेन्सिव्ह झाली, खूप चांगले फीडबॅक. आता मी 5 जिल्ह्यांचं मार्चपर्यंत इन्स्पेक्शन केलं. प्रत्येक ठिकाणी माझ्या लेडी सब इन्स्पेक्टरच्या निर्भया स्क्वॉडच्या इंचार्ज आहेत, त्यांना 2,000-5,000 मी बक्षिसं दिली. एवढ्या चांगल्या प्रतिक्रिया मला शाळा कॉलेजचे प्रिन्सिपल्स, अध्यापक, स्टुडंट्समधनं मिळाल्या.
आणि निर्भया पथकामध्ये काही लोकसहभाग पण वाढवलाय तुम्ही आता. बिलकुल, काउन्सिलिंगसाठी आम्ही खास NGOची मदत घेतली, जसं की इथे उई केअर नावाची NGO आहे, त्यांनी 28 महिला आम्हाला मदत करतायत. कारण काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे, कारण त्या ट्रॉमामधनं मुली सुद्धा बाहेर काढणं आणि जे न्यू टीचर्स आहेत त्यांना सुद्धा सबक शिकवणं. कारण पॅरेंट्सना बोलवून आपण ते काउन्सिलिंग करतोय. लग्न झालेले पुरुष आहेत त्यांना बायको बरोबर बोलवून आपण काउन्सिलिंग करतोय. मग काय बाकी सांगायची गरज नाही, बायकोने एकदा लाटणं दाखवलं की नवरा ऑटोमॅटिक सुधारतो. त्यामुळे हे काउन्सिलिंगचा खूप इफेक्टिव्ह परिणाम झालेला दिसतो. आणि तशाच पद्धतीनं ही ज्युव्हेनाइल डिलिक्वन्सी कमी करण्यासाठी युथ पार्लमेंटचा कॉन्सेप्ट आपण राबवला. गेल्या 3 महिन्यामध्ये 700 शाळातल्या 15,000 विद्यार्थ्यांनी 10 वेगवेगळ्या विषयावरती भाषणं दिली. त्यामध्ये आपल्याला माहित आहे रॅडिकलायझेशन खूप महत्वाचा विषय आहे, एलिनेशनमुळे होणारे प्रश्न असतील, टेररिझम, नक्षलिझम, कास्टमुळे होणारे मोर्चे आणि असे विषय, डोमेस्टिक व्हायलन्स, सोशल मीडियाचा गैरवापर, सायबर क्राईम, ज्या विषयामध्ये सिव्हिक्समध्ये काय नागरिकशास्त्रात काही शिकवलं जात नाही शाळांमध्ये. त्यामुळे त्यांना असे विषय शाळेमध्ये तयारीला दिले. आणि त्यात पर्स्पेक्टिव्ह खूप कन्स्ट्रक्टिव्ह होता. कारण पर्स्पेक्टिव्ह असा होता की तुम्ही सोल्युशन सांगा, उपाययोजना करा. मी पंतप्रधान झालो तर काय करेल, मी मुख्यमंत्री झालो तर काय करेल, मी कलेक्टर झालो, मी पोलीस अधीक्षक झालो तर मी काय उपाययोजना करेल, असा दुसऱ्या स्पीकरने त्यात उपाययोजना मांडायच्या होत्या. आणि तिसऱ्याने युथच्या तरुणांनी यात काय करता येईल. अच्छा. त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह बदलला आणि इतकी चांगली कॉम्पिटिशन झाली. आणि आता 3 जिल्ह्यातल्या पारितोषिक वितरणाला मी स्वतः होतो. इतके चांगले सजेशन्स, म्हणजे एका मुलीने सांगितलं की एखाद्या घरात जर नवरा बायकोची भांडणं चाललेली असतील आणि हिंसाचाराचा आवाज येत असेल, आदळआपटीचा आवाज येत असेल, ओरडण्याचा रडण्याचा आवाज येत असेल, तर त्या घराचं नुसती जाऊन बेल दाबा म्हणे. ऑटोमॅटिकली एक सावध बेल दाबल्यामुळं तो व्हायलन्स तात्पुरता थांबेल. अगदी खरं. आणि पुढचा अनर्थ टळेल. बरोबर. एका मुलानं सांगितलं कोणीतरी आले किमान प्रतिष्ठेपायी, इज्जतीपोटी तरी किमान थांबतील लोक. पण सर, तुम्ही ज्या पद्धतीनं आता सामाजिक स्तरावरती काउन्सिलिंग करताय, लोकांचं काउन्सिलिंग करताय, महिलांचं असेल, त्या पद्धतीनं पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं काउन्सिलिंग करायची गरज आहे असं वाटत नाही का? विशेषतः परवाचं जे काही मिरजेतलं प्रकरण आहे, ज्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांची अब्रू एक प्रकारे वेशीला टांगली गेलेली आहे, अशा वेळेला पोलीस कर्मचाऱ्यांचं काउन्सिलिंग करायची गरज आहे असं वाटत नाही? सांगलीतली जी वारणानगरच्या चोरीचा जो प्रकार आहे, हे म्हणजे चोरावर मोर ही म्हण इतक्या वेळा गेल्या 8 दिवसात वापरली गेलेली आहे. आणि हे प्रकरण आपल्या परिक्षेत्रात घडले, हे आणखी दुर्दैवी गोष्ट आहे. नाही, एक तर प्रकरण मार्च 2016चं आहे. हो, हे जुनं प्रकरण आहे. आणि ते तुम्ही ते उघडकीस आणलं म्हणून तुमचं अभिनंदन आहे. पण अशा पद्धतीनं जर खाकी वर्दीवरती जर डाग लावणारे काही कर्मचारी अधिकारी असतील, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करताय, पण ॲट द सेम टाइम या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मॉरल वाढवण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं अधिक रिचार्ज करण्यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे असं वाटते का? ॲब्सोल्युटली आहे. आणि खूप महत्त्वाचं आहे. हे जे प्रकरण आहे त्याच्यात तक्रार आम्हाला प्राप्त झाल्यानंतर मी 2 IPS ऑफिसर्सना यांना कामाला लावलं, जो स्वतः सुपरवाईज केलं. आणि पूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात आम्हाला यश मिळालं. इनफॅक्ट आम्ही हिची चौकशी CID कडे द्यावी अशी DGP सरांना विनंती केली आणि चौकशी सुद्धा CID कडे केली. कुणाला त्यात स्पेअर करण्याचा प्रश्न येत नाही. पण असे काही खडे असतात त्याच्यामुळे पूर्ण खात्याला बदनामीला सामोरे जावं लागतं. नाही, कोल्हापूरमध्ये यापूर्वी एखाद्या मटका किंगच्या बरोबर एखादा पोलीस कॉन्स्टेबल फिरतोय हे माहिती होतं. कोल्हापुरात याच्यापूर्वी पोलिसांचेच काही अवैध धंदे होते हे उघड झालेलं आहे. पण आता मैनुद्दीन मुल्लासारख्या एखाद्या चोराच्या पेक्षा पुढे जाऊन जर 9 कोटीवरती डल्ला मारण्यासारखी घटना या परिक्षेत्रात घडत असेल, तर ती पोलीस वर्दीसाठी सगळ्यांना एक प्रकारे नामुष्कीची गोष्ट आहे. आणि याच्यावरती आज तुम्ही जी सस्पेंडची कारवाई केली आहे, ही कारवाई सस्पेंडची काही कालावधीसाठी असे लोकांच्या मनात समज असतो, कठोर कारवाई काही होतच नाही. यात बेसिकली हे ध्यानात घ्या की मार्च 2016ला हे प्रकरण झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्षानंतर हे सगळं उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांचीच भूमिका आहे. पोलिसांनी आम्हाला कुठलं प्रेशर नव्हतं किंवा आम्ही ही चौकशी स्वतः सुपर चौकशी होऊ नये म्हणून कदाचित प्रेशर आला असेल. पण ही अतिशय पारदर्शक पद्धतीनं चौकशी करून त्यात कारवाई केलेली आहे. यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, पण अशी काही किरकोळ कारवाई केलेली नाही आहे. गुन्हा दाखल करून फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन, कुठे पैसे कशा पद्धतीनं गेलं, जसं प्रोफेशनल गुन्हेगारांची चौकशी केली जाते तशाच पद्धतीने यात सुद्धा पैशाचा ट्रेल शोधून काढण्याचा पूर्ण प्रयत्न एन्क्वायरीच्या पैसे नेमके कोणाच्या मालकीचे आहेत. बिलकुल, दोन्ही अँगल्सनी कुठनं पैसे आले ते 14 कोटीच्या आसपास आणि कुठे गेले, या दोन्हीचा छडा लावून आमचं घर दुरुस्त करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही.
मात्र अशा 2, 5, 10 लोकांमुळं आणि तुम्ही म्हणताय सस्पेन्शन, आम्ही अगदी यात 311 प्रमाणे कारवाई करता येईल का याचा सुद्धा विचार आमच्या स्तरावरती सुरू आहे. आमच्या वरिष्ठांशी आम्ही तसं बोलत पण आहोत. पण बेसिकली ही कारवाई सुद्धा पोलिसांनीच केलेली आहे हे तुम्ही 100% आणि त्याचं श्रेय तुमचं आहे हेही अगदी जाहीरपणे सांगतो. त्यामुळं माझा जो फोर्स आहे ना त्यातला 97% कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा वर्ग आहे तो चांगलं काम करतो. म्हणजे एक शुक्र. अजूनही गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर क्राईम रेट वाढत चाललेला आहे. चोऱ्यांचं प्रमाण वाढते, किरकोळ मारामाऱ्यांचं प्रमाण वाढते. म्हणजे पूर्वीच्या काही पुन्हा जो वर्षानुवर्ष बोललं जातं की पोलिसांचा धाक कमी होत चाललाय का, तुम्हाला काय वाटतंय? ऍक्च्युअली स्टॅटिस्टिक्स बघितलं तर चोऱ्यांचं, दरोडेखोरीचं, मर्डरचं, रेपचं प्रमाण सगळंच 2016ला कमी आलेलं आहे. मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सह प्रूव्ह करून दाखवतो. जिल्ह्याचं की परिक्षेत्राचं? जिल्ह्याचं आणि परिक्षेत्राचं दोन्हीचं. दोन्हीमध्ये क्राईम एकीकडे महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरला असला क्राईम मध्ये तरी परिक्षेत्रामध्ये आपला कमी होतोय. टक्का हे चांगली 10% गुन्हे कमी झालेले आहेत. अच्छा, 10% गेल्या स्टॅटिस्टिक्सचा विचार केला मी, ते प्रेस कॉन्फरन्समध्येच ही माहिती दिलेली होती. विशेष करून दरोड्यांचे गुन्हे, जबरी चोरीचे गुन्हे ड्रास्टिकली कमी झालेले आहेत. त्यामध्ये आम्ही शांतपणे काम करत आहोत आणि शांतमध्ये आम्ही आदान प्रदान गुन्हेगारांचं सुरू केलेलं आहे. आदान प्रदान ही अशी सिस्टम आहे की ज्यामध्ये 5 वर्षातल्या गुन्हेगारांची पाळंमुळं खणून त्यांच्या कुंडल्या बनवून त्यांच्यावर इफेक्टिव्ह प्रतिबंधकात्मक कारवाई, जी चांगली कारवाई तुम्ही सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे या उक्तीप्रमाणे 98% चांगली लोक आहेत त्यांच्यासाठी आमची भाषा वेगळी, 2% बदमाश आहेत त्यांच्यासाठी ऍब्सोल्युटली वेगळी भाषा आहे. बरोबर. तुम्हाला विश्वास बसणार आहे, गेल्या वर्षभरामध्ये 38 गँग्सला मोका लावण्याची अप्रुव्हल मी दिलेली आहेत. पूर्ण हॅवॉक पसरवणारी श्याम दाभाडेचे गँग तुम्हाला माहिती आहे, न्यूट्रलाइज. श्याम दाभाडे आणि युवराज शिंदे दोघं एन्काउंटरमध्ये पुणे ग्रामीणमध्ये मारले गेलेले आहेत. इथल्या सुद्धा 5 गँग्सला आपण मोका लावला आणि खूप इफेक्टिव्ह कारवाई झालेली आहे. 57 BP ऍक्ट प्रमाणे तडीपारीचे 200च्या वर गुन्हेगारांची तडीपारीची कारवाई सुरू आहे. MPDA पूर्वी कधी केला जात नव्हता, MPDAच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर, डिटेन्शनच्या कारवाया सुरू आहेत. आदान प्रदानमध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला 5-5 गुन्हेगार दर 15 दिवसाला हेडक्वार्टरला बोलवतो आपण. त्यावेळेला त्यांचं सगळी, कारण काय होतं आमच्याकडे हिस्ट्री शीट 1857च्या बंडातल्या गुन्हेगारांचेच असतात. ते कधी आउटडेटेड झालेले, ऑब्सोल्यूट झालेले, कमी करत नाही, ऍक्टिव्ह झालेले, नवीन वाढवत नाही. त्यामुळे नवीन जे गुन्हेगार आहेत त्यांच्या पूर्ण अभ्यास करून त्यांच्यावर कुठल्या पद्धतीची प्रतिबंधकात्मक कारवाई कुणावर करता येईल असा अभ्यास करून आमचे येतात. आणि तो गुन्हेगार समोर येऊन माझे सगळे डिटेक्शनचे अधिकारी आणि कर्मचारी बसलेले असतात. त्यांच्या समोर तो कसा गुन्हे करतो याची मोडस ऑपरंडी तो स्वतः एक्सप्लेन करतो. ते साथीदार कोण हे सगळं केल्यामुळं त्याला माझ्या 200-250 डिटेक्शनच्या लोकांनी पाहिल्यामुळं त्याच्यावर सायकोलॉजिकल एक डेटरंट इफेक्ट पहिलाच होतो. त्यामुळे हे आदान प्रदान सिस्टमचा प्रचंड फायदा झालेला आहे. दुसरं गुन्हेगारांची डिक्शनरीज एक प्रकारे तयार करतात. येस. आणि दुसरं मनुष्यबळ वाढवता येत नाही आपल्याला माहित आहे. दरवर्षी 100-200 CCTV लावायला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली आहे. कारण हे आईज अँड इयर्स सर्व्हेलन्ससाठी जर उपयोग. तर उदाहरणार्थ मी परवा अक्कलकोटला गेलेलो होतो. अक्कलकोटला इथलाच कोल्हापूरचा एक सूरज बंडगर नावाचा इन्स्पेक्टर आहे. त्यांनी 70 कॅमेरे लोकांच्या सहभागात नाही लावले. तिथल्या घरपोड्या 36 होत्या, त्या 6 वर आलेत. टीजिंग थांबलं. ट्रॅफिक मॅनेजमेंट हाय रिझोल्युशन तुमच्यासारख्या केबल नेटवर्कचा फायदा घेऊन एक ऑप्टिकल फेवर मधला धागा देऊन 70 कॅमेऱ्यांना त्यांनी पोलीस स्टेशनला इनपुट दिलेला आहे. त्यामुळे अशा टेक्नोसॅव्ही आपल्याकडे सायबर लॅब्स आता या शासनाने 50 लाख रुपये प्रत्येक युनिटला दिल्यामुळं सायबर लॅब्स प्रत्येक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला तयार झाले. त्यात सायबर गुन्ह्यांचा तपास होत आहे. तर शांतपणे एकदम चांगल्या पद्धतीने आपण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर गणपतीच्या वेळेला आपण डॉल्बी 30,000 मंडळ, 20 मंडळ ज्यांनी व्हायलेट केली ती कोल्हापूरची होती. पण पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 30,000 मंडळांनी याला डॉल्बी लावला नाही. शांत पद्धतीनं दुर्गा उत्सव साजरा झाला. कुठल्याही जयंत्याला पण डॉल्बी लावू दिला नाही. तर लोकांचं काउन्सिलिंग करून, असं काही नाही दंडुकाच दाखवून, त्यांना आईज म्हणजे ENT स्पेशलिस्ट बोलून आपण लेक्चर्स दिले. कन्स्ट्रक्टिव्ह 20 लाख रुपये सांगली जिल्ह्यातल्या मंडळांनी या पाणलोट शिवा कुठली योजना ती जलयुक्त शिवार त्या योजनेसाठी डोनेट CM फंडासाठी केलेले आहेत. त्यामुळे अनेक कन्स्ट्रक्टिव्ह असे उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अजूनही ज्या ठिकाणी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटक्यासारखी जर काही 2 नंबरचे अवैध धंदे सुरू असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचा तुमचा विचार आहे का, किंवा तसं काही तुम्ही आतापर्यंत वॉर्न केलेलं आहे का? मटका, दारू हे अजिबात टॉलरेट केलं जाणार नाही. पण ते चालू आहेत. नाही, चालू असलं तरी त्याच्यावरती रेड्स करून त्या अधिकाऱ्यांना
सक्त म्हणजे पनिशमेंट झालेले आहेत. चांगले तुम्हाला असे स्टॅटिस्टिक्स सह देऊ. आणि ज्या मटकेवाल्या इथल्या गँग मोठ्या मोठ्या रेड झाल्या त्यांची तडीपारीची 55 प्रमाणे कारवाई SP स्वतः करतायत. म्हणजे असे सगळे मटकेवाले जे आहेत त्यांच्या गँगची हिस्ट्री शीट बनवून त्यांच्यावर तडीपारीची 55 खाली कारवाई करता येते. पूर्वी कधी त्या सगळ्या गँग्स आता जवळजवळ 23 गँग्स सांगली SP-ने निवडलेले आहेत. इथं 12 गँग्स कोल्हापूर SP-ने निवडलेले आहेत. अशा गँग्सवरती एकदा इफेक्टिव्ह अशी कारवाई झाली तर मला वाटतं फरक पडेल. पण माझा उद्देश जो आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. या परिक्षेत्राचा अभ्यास केला त्यावेळेला 9,000 अप्रॉक्सिमेटली दारूबंदीच्या केसेस आहेत. त्या दारूबंदीच्या केसेसमध्ये अभ्यास केला तर 3 केसेसमध्ये फक्त कन्व्हिक्शन झालेलं आहे. म्हणजे 8,997 केसेस आम्ही फक्त खानापुरतीसाठी करतोय का? एक्झॅक्टली तो माझा पुढचा प्रश्नच होता की बऱ्याचदा नुसत्या त्या केसेस रंगवल्या जातात कागदोपत्री आणि मग त्याच्यानंतर प्रत्यक्षात आउटपुट काय? तर आज रेड मारली जाते, 4 दिवस तो गुत्ता बंद असतो किंवा तो जुगाराचा अड्डा बंद असतो, 5व्या दिवशी पुन्हा दुप्पट वेगानं सुरू असतो. मग आता यामध्ये आपण खूप इफेक्टिव्ह उपाययोजना ही अशी केलेली आहे की कुठल्याही पद्धतीनं दारूच्या किंवा मटक्याच्या अड्ड्याच्या वरती रेड तुम्ही करता त्यावेळेला प्रोफेशनल पंच वापरणे नाही. हे सगळे पंच प्रोफेशनल फुटतात, पैसे घेऊन फुटतात किंवा कसे फुटतात मला माहित नाहीये आणि सगळ्या केसेस सुटतात. तसेच CAच्या अनालिसिससाठी रिपोर्ट गेलेले असते, ते डिस्चार्ज ज्या केसेस झालेल्या असतात त्याचे परत रिपोर्ट येत असतात. याच्यावर खूप सिस्टमॅटिकली शांतपणे आपण काम सुरू केलेलं आहे. चांगले पंच, महिला ऍक्टिव्ह असतात, तंटामुक्तीचे सदस्य असतात, पोलीस पाटील असतात, त्यांच्या पंचनाम्यावर सहाय्य. आणि एक कन्व्हिक्शन मिळालं तर 57 मुंबई पोलीस अधिनियमामुळे एक कन्व्हिक्शन झालेल्या माणसाला मी तडीपार करू शकतो. त्यामुळं कन्व्हिक्शन्स एकदा आम्हाला मिळाले, कन्व्हिक्शन स्लिप्स मिळाले. 0 माणसांना गेल्यावर म्हणजे मी अगोदरची आकडेवारी देईल, 0 माणसांना 57 खाली तडीपार केलेलं होतं. आता ही आकडेवारी परीक्षेत्राचा विचार केला तर 500च्या खाली नाही. 500च्या खाली नाही. मी स्टॅटिस्टिक्स 5 जिल्ह्यांची तुम्हाला आकडेवारी देऊ शकेल. त्यामुळं 57 BP ऍक्टच्या कारवाया खूप कारगर आहेत. म्हणजे आपल्याला कायद्याचं बळ आहे ते माहीत नसतं. आपल्याला कदाचित माहीत असेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांना 107ची कारवाई करून रत्नागिरीमध्ये ठेवलेलं होतं, स्थानबद्ध केलं होतं. 107 मध्ये बॉन्ड कुणी घ्यायचं ते क्लास आणि कॅरेक्टर ठरवण्याचा विषय होता. आज आम्ही 107 म्हणजे रोज त्या तहसीलदार समोर उभा करतो आणि सोडून देतो. त्याचं जे प्रभावी कारगर नेचर आहे ते कसं प्रभावी करता येईल याचा विचार होणं आवश्यक आहे. अत्यंत प्रभावीपणे, अभ्यासूपणे आणि दिलखुलासपणे आज आपल्याशी बोलतायत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क कोल्हापूर शहरालगत उसगाव इथं घाडगे पाटील इंडस्ट्रीज समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्क मध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीज मध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजा प्रिया पार्कला भेट द्या. मनाजोगं हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजा प्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. फोन 0231 232 8299, मोबाईल 94 220 43 745. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील सर. असं म्हणतात की जर तुम्ही नेमकं आणि अचूक ध्येय ठरवलं आणि ते ध्येय पूर्तीसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतलीत, कठोर मेहनत घेतलीत आणि त्याचबरोबर त्याला जिद्दीची जोड दिलीत तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता. आणि त्याचं उदाहरण म्हणजे विश्वास नांगरे पाटील. तुमचं पुस्तक सुरुवात आपण जिथनं केली होती त्या पुस्तकामध्ये तुम्ही जो काही तुमचा इतिहास लिहिला आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे. पण आज जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमचं स्वप्न पूर्ण होऊन पोलीस खात्यामध्ये आलात, आज तुम्ही इतक्या उच्च पदावरती गेला आहात, मुंबईमधल्या 26/11च्या मुद्द्यावरती नंतर मिळणारा तिथला तुमचा जो काही रोमहर्षक आणि थरारक अनुभव आहे तो मला ऐकायचा आहे. परंतु जेव्हा तुम्ही आज एवढ्या मोठ्या अधिकार पदावरती आहात त्यावेळी सुद्धा तुम्हाला अशा कुठल्या गोष्टीचा त्रास होतो की अरे हे बदललं पाहिजे आपण म्हणून, आणि ही गोष्ट प्रचंड वेदनादायी आहे, अशी कुठली गोष्ट आहे? कारण तुमच्यासारख्या संवेदनशील माणसाला नक्कीच काही गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या असणार आहेत हे मला माहिती आहे. ते मुळात अनेक विषय असे आहेत की लाईफ इज अ डेली स्ट्रगल. रोजचा संघर्ष आहे जीवनामध्ये आणि
यश हे रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे की आपल्याला आता UPSCतनं IPS झालो, यशाची पहिली पायरी. पण जे समाधान रोज 3 सुंदर क्रियापदे, टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व, प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं, त्यातनं जे समाधान मिळतं ते मला वाटतं यशाच्या डेफिनेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला 70-80 वर्षाचं काय आयुष्य असेल त्यावेळेला सुरकुत्या ज्या असतील चेहऱ्यावरच्या त्या समाधानाच्या असल्या, कुणाच्या सेवा करून मिळालेल्या असल्या तर ते आयुष्य फलदायी झालं असं मला वाटतं. डे टू डे लाईफमध्ये फ्रस्ट्रेशन्स येतात. काल मी डिस्टर्ब होतो कारण कवठे महांकाळच्या जवळ 7 लोक मृत्युमुखी पडले फेटल ऍक्सिडेंट्समध्ये. पंढरपूरचं दर्शन घेऊन येतो. त्यातल्या मुलांचं वय वाचलं 9 वर्षाची मुलगी होती, 13 वर्षाचा मुलगा होता. मी त्या SDPOला विचारलो तो कसला ट्रक होता, तर तो वाळूचा ट्रक होता आणि ते इंजिन जाम झालं म्हणून 2 दिवस तसाच पडून होता. 2 दिवस ते जर ट्रक तिथनं काढता आला असता आपल्याला, तिथं आपल्याला रिफ्लेक्टर्स लावला असते, काही त्रिकोण ठेवता आले असते. हा कारण झोपेत आला किंवा काय झाला माहित नाही मला, तो ऍक्सिडेंट झाला. आपल्या लोकांचे ज्या गोष्टी आपण प्रतिबंध करून वाचवू शकतो एखाद्या गोष्टीला, ती जर वाचली नाही तर फ्रस्ट्रेशन येतं. तर त्यासाठीच तुम्ही कोल्हापुरामध्ये आता हा जो काही एक ड्राईव्ह सुरू केला आहे, मुळात मला तो विचारायचं होतं तुम्हाला की हा ड्राईव्ह तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. कारण होतं काय की एखादा नवीन अधिकारी येतात आणि ते त्यांच्या प्रायोरिटीनुसार एखादी योजना राबवतात आणि नंतर ती योजना भासनात गुंडाळून जाते. तुम्ही जी आत्ता जी काही इथं कोल्हापूर शहरामध्ये किंवा परिक्षेत्रामध्ये संपूर्ण चौकात गल्लीमध्ये नाक्यांवरती गाड्यांची तपासणी करताय, हा ड्राईव्ह कंटिन्यू चालणार आहे की तात्पुरत्या स्वरूपाचा असणार आहे? त्यातनं नेमकं काय साध्य होणार? चारू दत्तजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की मला चार्ज घेऊन 8 महिने झाले. मी 8 महिने खूप बारकाईनं ट्रॅफिकच्या प्रश्नांचा अभ्यास केला. मी ट्रॅफिक एक्सपर्ट प्रताप भोसले जे अमेरिकेमध्ये 15 वर्ष राहून ट्रॅफिक इंजिनियरचं काम केलेलं आहे आणि पुण्याच्या ट्रॅफिक बदलण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांना 3 वेळा कोल्हापूरला बोलवलेलं आहे. त्यांची सविस्तर पूर्ण शहराचा त्यांनी सर्वे केलेला आहे. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची पुण्याची मुलं 15 मुलं इथं येऊन त्यांनी 8 दिवस अभ्यास करून ट्रॅफिक फ्लोचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी ट्रॅफिक कंजेशनचे 22 पॉईंट, ट्रॅफिक ऍक्सिडेंटचे 28 पॉईंट आम्हाला काढून दिलेले आहेत. ड्रोननं सगळ्या एरियाच्या ट्रॅफिक फ्लोचा आपण अभ्यास केला. 11 सिग्नल्स बंद अवस्थेत होते, ते सिग्नल सुरू करून सिंक्रोनायझेशन सेट केलं. अवेअरनेस, एज्युकेशन आणि एन्फोर्समेंट हे 3 टप्पे असतात ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये. त्यामुळे आमचा पहिला अवेअरनेस आणि एज्युकेशनचा आता काम संपलेलं आहे. ट्रॅफिक प्लॅन तयार केलेला. आता एन्फोर्समेंट इथं दुर्दैवानं लायसन्स जवळ ठेवणं काय कंपल्सरी असतं असं काय लोकांना वाटत नाही. 3 सीट आपण गाड्या चालवतो असं काय वाटत नाही, म्हणजे त्यात काय गैर आहे असं वाटत नाही, असं वाटत नाहीये. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं की मी कोण आहे काय माहित नाही का, इथनं सुरुवात करायची. म्हणजे अगदी मी आता कोडोलीवरनं येत होतो आणि त्या पुलाच्या पलीकडे मला 3 सीट 3 मुलांनी ओव्हरटेक केलं. माझ्या पोलिसच्या गाडीला जिथं एक एस्कॉट आहे आणि मला ओव्हरटेक केल्यानंतर थांबवलं तर ती मुलं होती 15 आणि 16 वर्षाची 3 मुलं. आणि ती कुठे चाललेली होती? निर्भया पथकांनी त्यांना काउन्सिलिंगसाठी बोलवलेलं होतं. छेडछाड करताना सापडले म्हणून काउन्सिलिंगसाठी चाललेली पोरं मला ओव्हरटेक करून 3 सीट जातात. थांबवलं. म्हणून मगाशी म्हटलं पोलिसांचा धाक कमी होत चाललाय का अशी परिस्थिती, वस्तुस्थिती म्हणायला हरकत नाही. पण नंबर प्लेट नाहीये म्हणूनच ज्या आता पुढच्या स्टेप्स आहेत टप्प्याटप्प्याने, मग त्यांच्या ते वडणग्याची मुलं होती. पण मला वाटतं अशा वेळेला खरोखर तुम्ही काउन्सिलिंगच्या बरोबरीनं त्यांच्यावरती शिक्षेचा बडगा उगारला ना. या 15-16 वर्षाच्या 3 मुलांच्या आई वडिलांच्यावर केस दाखल केली. रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगची IPC खाली 279 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सगळं वडणगे गावून बसलेलं त्या पोलीस स्टेशनला. सांगण्याचा उद्देश आता बघायची भूमिका आमची जी अभ्यासाची भूमिका होती ती पहिल्यांदा डायग्नोसिस म्हणतो ना, ते आता संपलं. कारवाईची आपण टप्प्याटप्प्याने या गोष्टी सगळ्या करत आहोत. त्यामुळे आता हा ड्राईव्ह जो आहे तो आम्ही का टार्गेट केला, आता 14 एप्रिलला महत्वाचा बंदोबस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा संपला. त्याच्या अगोदरचा आमचा सगळा कालावधी तुम्ही चार्ज घेतल्यापासून 5 जिल्ह्यातले मराठा मोर्चे, प्रति मोर्चे, दलित मोर्चे, OBC मोर्चे याच्यातच आमचे पहिले 2-3 महिने गेले. त्यात गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, सगळे श्रावण महिन्यातले सण, नंतर जत्रा आणि सगळ्या जयंत्या आणि आता निवडणुका पण झाल्या 2 निवडणुका. आता आमच्याकडे 3 महिन्याचा कन्स्ट्रक्टिव्ह कालावधी आहे. मे, जून, जुलै या 3 महिन्यामध्ये कमीत कमी बंदोबस्त असतो. आणि यावेळेला आम्ही ट्रॅफिक मॅनेजमेंटवर अशा पद्धतीने लक्ष देतोय की जेणेकरून ट्रॅफिकमध्ये स्ट्रक्चरल आणि कन्स्ट्रक्टिव्ह सुधारणा व्हाव्यात, ज्या कायमस्वरूपी टिकाव्यात.
प्रत्येक गोष्ट आता नगरपालिकाला आम्ही महानगरपालिकेला घेतोय, PWDला घेतोय, ज्याच्या स्टेक होल्डर ज्या ज्या विषयाचे आहेत त्यांना सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून ही उपाययोजना आणि हेडक्वार्टरचे 300-400 लोक एका वेळेला रस्त्यावर. आता हायवेवरती विल नॉट बिलीव्ह रोज 10 माणसं माझ्या परिक्षेत्रामध्ये माझ्या 5 जिल्ह्यात कामावर जातात आणि घरी परत येत नाहीत. ते फेटल ऍक्सिडेंटमध्ये मरतात. ते 10 कुटुंब उद्ध्वस्त झालेले असतात. 2930 माणसं गेल्या वर्षी ऍक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. यांच्याकडे आम्ही गंभीरपणे यातले 2/3 यंगस्टर्स आहेत 18 ते 35 वयोगटातले आणि 80% हे मोटरसायकल चालवणारे आणि पादचारी आहेत. त्यांच्या फॅमिलीचा आम्ही विचार करतोय का? म्हणून या गोष्टीकडे गंभीरपणे पाहण्यास ठरवलं. दारू पिऊन गाड्या चालवण्याची ब्रेथ अनालायझर असं काल 38 ब्रेथ अनालायझर मी सांगली जिल्ह्यात वाटले प्रत्येक पोलीस स्टेशनला. दारू पिऊन जर गाडी चालवली माणूस मेला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. जखमी झाला तर अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड प्रमाणे 308 प्रमाणे गुन्हा दाखल जाईल. या सगळ्या सूचना दिल्या आणि इथून पुढे आम्ही जशी ती मुंबईची फेमस केस त्याच्या पद्धतीने सदोष मनुष्यवधाचे आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. मला आता सांगा सर की तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे प्रिव्हेन्शन आणि त्याचबरोबर ती जर एखादी गोष्ट होत नसेल तर अटॅक या पद्धतीनं पोलिसिंग करताय. तुम्ही ज्यावेळी 26/11चा स्वतः अनुभव घेतला त्यावेळी तुम्ही बघितलं की तिथले जे काही आलेले अतिरेकी होते त्यांच्याकडे पोलिसांपेक्षा कितीतरी ॲडव्हान्स शस्त्र होती. आपल्याकडे महाराष्ट्र पोलिसांकडे अजूनही आधुनिक शस्त्र येत नाही आहेत. याच्याबद्दल वारंवार राजकीय नेत्यांकडून घोषणा केल्या जातात. पोलीस दलाचं सक्षमीकरण केलं जाईल, आधुनिकीकरण केलं जाईल असं सांगितलं जातं. पण आजही आपला जो पोलीस कर्मचारी आहे त्याकडे एक साधी काठी असती आणि त्या काठीवरती तो बिचारा आज सज्ज होऊन उभा असतो. पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी आज तुम्ही एका वरिष्ठ पदावरती पोहोचलेला आहात. इथून पुढे तुमचा खूप प्रवास उज्ज्वल असणार आहे. तर तुम्ही या गोष्टीकडे कधी सिरियसली लक्ष देऊन कधी तुम्ही वरिष्ठांची किंवा आपल्या मंत्री महोदयांची याबद्दल बोललेला आहात का? पोलीस ही लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी क्राईम डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शनसाठी असणारी यंत्रणा आहे. पोलीसकडं ऑटोमॅटिक वेपन्स न देण्याबाबत सूचना असतात कारण अचानक कुठेही ॲक्सिडेंटल फायर होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडू शकतात. AK-47 हे वेपन्स जनरली अतिरेक्यांकडनं वापरलं जातं. आता 26/11चा अटॅक आणि त्यात इनडिस्क्रिमिनेट फायरिंग करणारे 10 अतिरेकी मुंबईत घुसणं ही एक अनप्रेसिडेंटेड घटना होती. अशा पद्धतीची घटना होईल याचा अनालिसिस. तुम्ही त्यावेळी झोन 1चे डीसीपी होता मुंबईमध्ये. झोन 1चा डीसीपी आणि घटना घडल्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही ताज हॉटेलमध्ये पोहोचला. 11व्या मिनिटाला मी ताजमध्ये पोहोचलेलो होतो. पण मी तुम्हाला हे सांगतो की घटना घडायच्या अगोदर 6 महिने मी डीसीपी होतो. घटनेच्या दरम्यान आणि घटनेच्या नंतर मुंबई बदलताना मी पाहिलेली आहे. आणि आता मुंबई पोलीस दल हे अत्याधुनिक शस्त्रांनिशी सुसज्ज आहे. आता फोर्स 1 हा मुंबईचा अत्यंत डेडिकेटेड आणि सक्षम असा अँटी टेररिस्ट विंग आपल्याकडे 300 कमांडोची तयार आहे. त्याचबरोबर NHGचं एक बटालियन येऊन मुंबईमध्ये स्टॅटिक आहे. याच्या व्यतिरिक्त 1500 कमांडो. आता मी वेस्ट रिजनचा ॲडिशनल CP होतो तर माझ्या अखत्यारीखाली 350 कमांडो विथ MP5 MP9 अत्याधुनिक वेपन्ससह माझ्याकडे तयार होते. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला सुद्धा एक कॉम्बॅट मोबाईल देण्यात आलेले आहे. बुलेट प्रूफ गाड्या आपल्याकडे आहेत. कोस्टल सिक्युरिटी स्ट्रेंथन केलेली आहे. त्यामुळे आपण तयार नाही असं नाही. आता एक टप्प्यानं आपण पुढे निघालेलो. हो. आता आपण सक्षम आहोत आणि 5 ते 7 मिनिटात अशा कुठल्याही अतिरेक्यांचा खात्मा करण्याची शक्ती आपल्याकडे सध्या आहे. 26/11ला ज्यावेळी तुम्ही ताजमध्ये गेला होतात त्यावेळीची परिस्थिती काय होती? तुम्ही पुस्तकात थोडक्यात त्याचं वर्णन केलं आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळालेला आहे. पण ज्या वेळेला अत्याधुनिक शस्त्र घेतलेले अतिरेकी आहेत ते किती आहेत माहीत नाही आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही आणि तुमचे अवघे 1-2-3 सहकारी होते. ते कुठेतरी मनात क्षणभर असा विचार आला नाही की नको आपण आता मृत्यूच्या तावडीत मृत्यूच्या कक्षेत आलेलो आहोत. मन चलबिचल झालं नाही? ॲक्च्युली मी त्या दिवशी ओबेरॉय हॉटेलमध्ये 9:30 पर्यंत होतो. 9:30ला मी घरी गेलो. ओबेरॉय हॉटेलमध्ये प्राईम मिनिस्टर 28 नोव्हेंबरला येणार म्हणून ASL चालू होती. ASL संपली, घरी गेलो, पत्नीसोबत जेवण करत होतो. त्यावेळेला डॉक्टर व्यंकटेशम माझे ॲडिशनल CP त्यांचा फोन आला जो पत्नीनं उचलला ॲक्च्युली. आणि मला फोन दिल्यानंतर विश्वास 9:38 फोन आहे तो. विश्वास रश टू लिओपोल्ड कॅफे जिथं फायरिंग चाललंय, आपला एक कॉन्स्टेबल इंज्युअर्ड आहे म्हणून सांगितलं. मला काहीतरी वेगळं वाटलं. मी लगेच जेवण सोडलं. युनिफॉर्मवरच होतो कारण माझा 12 वाजता रात्री नाईट राऊंड सुरू होणार होता. मी थोडं नॅप घेऊन परत नाईट राऊंडसाठी जाणार होतो. मी माझी ग्लॉक पिस्टल घेतली. माझी साऊथ मुंबईत पोस्टिंग झाल्या मी ग्लॉक पिस्टल जी कम्पॅरेटिव्हली बेटर वेपन, 18 गोळ्यांची 2 मॅगझिन्स त्यात असतात. साध्या पिस्टलमध्ये 10 गोळ्या असतात.
सो लोड केली. माझा बॉडीगार्ड अमित खेतले, त्याला गाडी इमिडिएटली पुस्तकात उल्लेख आहे आणि मेट्रो थिएटर मी पास होत होतो त्यावेळेला त्यावेळेचे कमिशनर पोलीस हसन कपूर आणि त्यावेळेचे DGP AN रॉय सर दोघांचाही फोन आला, कारण मी DCP झोन 1 हाय प्रोफाईल पोस्ट आहे आणि सगळ्यांना माहीत असतं कोण असतं. मला दोघांनी सांगितले ताजमध्ये ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या फैरींचे आवाज येत आहेत, रश टू ताज. कुठलाही विचार न करता मी ताजकडं गाडी घ्यायला सांगितली. पण ताजचं 29 सप्टेंबरला 1.5 महिना अगोदर एक इंटेलिजन्स इनपुट आलेलं होतं की ताज आणि 5 इतर प्लेसेसवरती LAT इज कॉन्टेम्प्लेटिंग टू अटॅक, म्हणजे लष्कर-ए-तैयबा. आणि त्यामुळे मी 29ला त्याच दिवशी ताजमध्ये जाऊन 9 तास ताजच्या हॉटेलची पूर्ण सिक्युरिटी ऑडिट केलेलं होतं. त्यातले दरवाजे, खिडक्या, एंट्रीज, एक्झिट्स, फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर, CCTV कंट्रोल रूम, त्याचा एवढा बारकाईने अभ्यास केलेला होता. आणि 30 तारखेला सगळ्या मॅनेजमेंटला बोलवून 3 तास सविस्तर 28 सूचना तुम्ही काय करायला पाहिजे की जेणेकरून हॉटेलवर अशा पद्धतीचा घातपात होणार नाही. पुन्हा प्रिकॉशनरी मेजरमेंट झाले होते, व्हेरी स्पेसिफिक. त्यामुळे मला खडानखडा ताजच्या पूर्ण माहिती, टोपोग्राफीचा माहिती होता. त्यामुळे मी गाडी फ्रंट गेटला न घेता रिअर गेटला जिथं स्विमिंग पूल आहे तिथं घ्यायला सांगितलं. बडेमियाकडनं. येस, बिलकुल सही. तिथं सुनील कुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ वाट पाहत होता. तो पॅनिक मध्ये होता. 9:51 मी पोहोचलो. 9:40 ताजमध्ये अतिरेकी घुसलेले होते. तो पॅनिक मध्ये होता. सर, दे आर किलिंग पीपल, प्लीज डू सम. म्हटलं शांतपणे मला फक्त आत घेऊन चल आणि कुठल्या दिशेनं कुठं दिसत आहेत ते मला दाखव. आम्ही स्विमिंग पूलला गेलो त्यावेळेला रक्ताच्या थारोळ्यात प्रेत काही पडलेली होती. बुलेटचे वर्ण आवाज येत होते. ते की मी ट्रेन पोलीस ऑफिसर त्यामुळे मला कळालं की ते बुलेटचे ग्रेनेड ब्लास्टचे आवाज येत होते. ही खात्री पटली की आपल्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट नाही आहे, हातामध्ये ग्लॉक पिस्टल आहे, माझ्या बॉडीगार्डकडे एक पिस्टल आहे, मी दोघंच होतो. की आपण कुमकीची वाट पाहायची का आत अजून फोर्स? पण तुम्ही अजून फोर्स मागवला होता? फोर्सचा कॉल इमिडिएटली दिला. फोर्सचा कॉल आम्ही इमिडिएटली दिला. फोर्स तर मोबिलाइज सुरूच होतं. पॅनिक झालेली सिच्युएशन होती, कारण त्यावेळेला एका वेळेला 5 ठिकाणी हल्ले सुरू झालेले होते. त्यामुळे आपलं ताज हे समाधी स्थळ आहे हे क्लिअर होतं. म्हणजे आपल्याला इथनं काही जिवंत बाहेर पडायचं नाही, मारायचं मरायचं हे क्रिस्टल क्लिअर होतं. त्यामुळे मी शांतपणे म्हटलं की सुनीलला, मला त्याचे 2 सिक्युरिटी गार्ड होते, तू मला जिथनं गोळ्यांच्या आवाजात तिकडे घेऊन चल व्यवस्थितपणे. फायर एक्झिट मधनं स्टेअर केसमधनं आम्ही घुसलो. 2 मुली रक्ताच्या थाळ्यात होत्या, जखमी झालेल्या, त्यांना 2 ते सिक्युरिटी गार्ड ते पण पाठवून दिले. एक फोटोग्राफर प्रभू नावाचे कुठनं घुसले माहित नाही मला, ते पण आम्हाला ट्रेल करत होते, जे नंतर फोटो प्रसिद्ध झाले. आणि रॉयल स्टेअर केसवर दुसऱ्या मजल्यावरती रॉयल स्टेअर केसच्या बाजूनं साऊथ विंगकडनं ज्यावेळेला मी रॉयल स्टेअर केसला पोहोचलो त्यावेळेला 3 अतिरेकी पाठमोरे सुदैवानं हॅवरसॅक घेतलेले सुनीलनं दाखवले, AK-47 धारी, कुठलाही क्षण न दवडता अगदी 10 मीटरच्या अंतरावर होते. चांगली संधी होती. 3 गोळ्या मी बॅटल गॉक पोझिशनवर त्यांच्यावर फायर करू शकलो, विच वॉज व्हेरी क्रुशियल. कारण ते क्रिस्टल हॉलमध्ये गेले असते, तिथं अमित वेट्स वर्षा नावाचं लग्न चाललेलं होतं, तिथं मोठं मॅसॅकर घडू शकलं असतं. ज्या फायरिंगमुळं त्यांनी वरच्या मजल्यावर पळ काढला, याच फायरिंगमुळं आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. ग्रेट. ते टाइमली फायरिंग होतं, कारण हे एक्झॅक्टली 10:03 फायरिंग आहे. म्हणजे CCTV मध्ये हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणि आम्ही दबा धरला त्यावेळेला AK-47चा बस्ट आला. भिंती ताजच्या मोठमोठ्या आहेत. पण त्यानंतर मात्र मी शस्त्र निश्चित, तुम्ही जो प्रश्न विचारला ऑटोमॅटिक वेपन्स महत्वाचे का, पण आम्हाला पोझिशन महत्वाची. शेवटी शिवरायांनी शिकवलेला गनिमत आपल्या सगळ्यांच्या रक्तात आहे. सो पोझिशन म्हटलं वरच्या 6व्या मजल्यावर घेऊन जा, वरनं मी डॉमिनेट करू शकेल. माझ्याकडे गोळ्या 40 असल्या तरी 4च अतिरेकी होत्या, म्हणजे तुलनेनं 4 म्हणजे सगळ्यात जास्त. त्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक AK-47 500 आजही बोलताय म्हणजे अंगावर काटा येतो ऐकतात. ग्रेनेड्स 25-30 प्रत्येकाकडे ग्रेनेड्स, ऍडिशनल पिस्टल, त्याचे राऊंड्स आणि 8 किलोचा RDXचा बॉम्ब. पण आता ती वेळ अशी होती की त्या क्षणी डिसिजन घेत जाणं. येस. आणि आय स्वेअर गॉड, म्हणजे एक क्षणही आपल्याला इथनं निघून जावं किंवा भीतीनं स्पर्श केला नाही, कारण त्यावेळेला ती शपथ जी घेतलेली असते अकॅडमीमध्ये, अशाच डिग्निटी ऑफ डेथ अट्रॅक्ट्स यू. पण त्या तुमच्या एका कृतीमुळे किती लोकांचे प्राण वाचले हे संपूर्ण देशाला माहिती आहे. नाहीतर तुम्ही जर त्या अतिरेक्यांवरती गोळीबार केला नसता तर ते घुसले असते आणि तुम्ही त्यांना एक प्रकारे रोखून धरलं आणि त्यामुळं अनेकांचं आयुष्य जीवन तुम्ही सावरू शकलात. आजही तुम्ही या सगळ्या घटनेकडे मागवून बघता
ते कुठंतरी या सगळ्याच्या मागं एक दैवी हात होता. तुम्ही मानता का देवाला किंवा देवाला, नशिबाला? हो, मी देवाचा भक्त आहे. मी ऍक्च्युअली आहे सिद्धिविनायकशी कनेक्टेड. म्हणजे आय डोंट नो, मी असं युनिफॉर्म मध्ये म्हणणं योग्य आहे, पण मला जी युनिफॉर्मच्या आत पण एक माणूस आहे, त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही. मी कारण माझ्या पूर्व परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा, माझा इंटरव्ह्यूचा निकाल मी सिद्धिविनायकच्या मंदिराच्या बाहेर टेलिफोन बूथ आहे तिथूनच फोन करून, एवढा अंधविश्वासू आहे. बरोबर आहे, चूक आहे मला माहित नाहीये, पण मला कधी कुणीतरी मला प्रोटेक्ट करते असं मला वाटतं. म्हणजे दैवी शक्ती असेल किंवा तुम्ही जर IPS झाला नसतात तर काय झाला असतात? म्हणजे तुम्ही उत्तम प्राध्यापक झाला असतात, तुम्ही उत्तम काउन्सिलर झाला असतात, तुम्ही उत्तम लोकांना मोटिवेशन स्पीकर म्हणून तो लोकांच्या समोर येऊ शकला असतात, पण तुमचं काय लायकिंग झालं असतं? सेकंड चॉईस, सेकंड ऑप्शन काय असतं? ऍक्च्युली मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं होतं. IPS, IAS हे दोन्ही माझे ऑप्शन होते, पण तुम्ही जसं राईटली पॉइंट आउट केलं तर मला शिक्षक व्हायला आवडलं असतं. आणि माझ्या शिक्षकाचाच पिंड आहे जो मी माझ्या पोलिसी कामामध्ये पुरेपूर वापरतो. आणि माझ्या जो कनेक्ट यंगस्टर्सशी आहे त्याचा मला प्रचंड फायदा होतो. नाही, मी या निमित्तानं आवाहन करेन की सरांचं मन में है विश्वास हे पुस्तक जर आपण सगळ्यांनी वाचलं तर इतकी सुंदर मराठी भाषा आणि मराठी भाषेतले चपखल शब्द ज्या पद्धतीने लिहिले आहेत, म्हणजे एका IPS ऑफिसरकडून अशा पद्धतीच्या अत्यंत सुंदर मराठी शब्दांची रचना या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे. म्हणजे एखाद्या लेखकाला लाजवेल अशा पद्धतीचं लिखाणामध्ये आहे. आता पुन्हा वळूया आपण आपल्या कोल्हापूरच्याकडं. 1 मे रोजी कोल्हापुरात एक भव्य मोठा झेंडा आपण इथं कोल्हापुरात साकारताय पोलीस उद्यानामध्ये. ही संकल्पना कशी सुचली आणि मुळात हा झेंडा उभारण्याची गरज काय भासली? का असं वाटलं की आपण एवढा मोठा झेंडा उभा करावा? ऍक्च्युली ज्यावेळेला मी गार्डन पाहिली SP ऑफिसच्या समोरची आणि खरंच खंडहर परिस्थिती होती. अगदी. आणि मला खरंच वाईट वाटलं, कारण 2002-03च्या दरम्यान पद्मनाभन साहेब ज्या वेळेला त्यावेळी अधीक्षक होते त्यावेळी त्या गार्डनचं उद्घाटन झालं होतं. मीच त्याचं सूत्रसंचालन केलं होतं त्या कार्यक्रमाचं. पण त्यानंतर मी मगाशी सुरुवातीला म्हटलं असं की एखादे अधिकारी बदलले की सगळ्या प्रायोरिटीज बदलतात आणि सगळ्यात त्यांनी केलेल्या योजना बासनात गुंडाळून ठेवल्या जातात. पण ही गार्डन पुन्हा सुस्थितीत आणायचं तुम्हाला सुचलं हेही नसे थोडके. ते पाहिल्यानंतर आणि रोज, कारण घर माझं जवळच आहे, पाहिल्यानंतर मला त्रास व्हायचा. मग एकदा पालकमंत्री महोदयांनी बैठक बोलवलेली होती ट्रॅफिकच्या प्रश्नांची विषय. तर पालकमंत्री महोदयांना मी आवाहन केलं की सर, ही गार्डन आपण डेव्हलप करता आली तर नथिंग लाईक दॅट. आणि सुदैवानं मी औरंगाबादला असताना आम्ही असाच मॉन्युमेंटल फ्लॅग, कारण माननीय पंतप्रधान महोदयांनी अशा पद्धतीचे फ्लॅग उभा करण्याची सूचना दिलेल्या, जे 24/7 इल्युमिनेटेड राहतील आणि फडकत राहतील. तर त्याच्यासाठी एक स्पेशल GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. त्यामुळं असा मॉन्युमेंटल फ्लॅग आपल्याला उभा करता येईल का हा प्रस्ताव, कारण औरंगाबादच्या फ्लॅग उभारणीमध्ये आम्ही त्या प्लेसेस सिलेक्शनमध्ये वगैरे होतो. मग त्वरित गव्हर्नर हाऊसमधल्या कन्सर्न अधिकाऱ्यांशी, साळुंके म्हणून आहेत त्यांच्याशी बोललो, त्याला गती प्राप्त झाली. मग KSBPनी ऑलरेडी इथं एक मनुष्य, सामान्य माणूस आणि पोलिसांचं अतिशय सुंदर काम केलेलं होतं. सुजय पित्रे त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मी गार्डन कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल, जो फ्लॅग पाहिल्यानंतर, तिरंगा पाहिल्यानंतर एक मनामध्ये जी मोटिवेशन येते ती कुठेतरी आली पाहिजे. आणि विशेष करून विद्यार्थ्यांसाठी मग टप्प्याटप्प्याने, दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रॅफिक गार्डन्स आपण तिथं तयार करणार आहोत. तिसऱ्या टप्प्यामध्ये आर्म्स अँड एम्युनिशनचं एक्झिबिशन, जे पोलीस सर्व्हिसमध्ये, आर्मीमध्ये जाण्यासाठी मुलांना मोटिवेट कसं करेल, असे 3 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा ही गार्डन्स, म्युरल्स, देशभक्तीच्या संदर्भानं काही तिथं चित्र राहतील, फ्लॉवर बेड्स, मुलांना एंटरटेनमेंटसाठी काही खेळणी, पण ती सुद्धा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स टाईप, अशा पद्धतीची तिथली सगळ्या गोष्टी आपण बनवत आहोत. आणि झेंड्याच्या खाली आल्यानंतर आणि ते खाकी आणि तिरंग्याचं कॉम्बिनेशन करणं एक खूप छान, खऱ्या अर्थानं ऊर अभिमानानं भरून येण्यासारखं. त्यात पोलिसांच्या खाकीबद्दल कविता आहे. मैं खाकी हूँ, भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. वाह. त्यामुळे ते जे कनेक्ट जो आहे ना आमच्या मार्टियर्सचा पोलीस खात्यात, त्याच्या अनुषंगाने एक गार्डन अशा पद्धतीने डेव्हलप करता येईल का. आणि निश्चितपणे माननीय चंद्रकांत पाटील साहेबांनी याला सपोर्ट केला. इंडस्ट्रीनं CSRच्या माध्यमातून KSBPला मदत केली आणि खूप चांगलं लीड घेऊन पित्रे तिथले जे संचालक आहेत त्यांनी लीड घेतलं आणि ही गार्डन माननीय DGP साहेबांची आम्ही मंजुरी घेतली याला आणि उत्कृष्ट पद्धतीने डेव्हलप करत आहोत. 1 तारखेला अक्षय कुमार सुद्धा माननीय लोकांचे कोल्हापूरकरांच्या मनात खूप अट्रॅक्शन आहे
आणि तुमच्यामुळे अक्षय कुमार कोल्हापुरात येत आहेत 1 तारखेला दुपारी 4 वाजता त्याला करायला. ऍक्च्युली स्टंट पण करायचा होता, म्हणजे मी शिडी उतरवून त्याच्यावर पोलीस युनिफॉर्म मध्ये सल्यूट करण्याची इच्छा आहे. मी 3-4 दिवस ते सर्वे करत होतो, पण थोडी झाडी आणि तिथले सिक्युरिटीच्या अनुषंगाने तो निर्णय आम्ही ढकलला. पण काल पण मी त्याला फोटो आणि व्हिडिओ पाठवला. ही वॉज मेस्मराइज. देशातला 2 नंबरचा झेंडा आपला उभारतोय. सगळ्यात देशातला 2 वाघा बॉर्डरवरचा जो आहे त्याच्यानंतर 2 नंबरचा आहे, पण शहरातला म्हटलं तर नंबर 1चा. महाराष्ट्रातला 1 नंबरचा. हो, महाराष्ट्रातला 1 नंबरचा. आणि शहरातला जर घेतला वाघा बॉर्डरवरचा आहे तो. अच्छा, म्हणजे शहरी भागातला तुम्ही म्हणताय. ओके ओके. देशातला 1 नंबरचा 300 फूट उंच आणि 90 बाय 60 फुटाचा झेंडा. येस येस. आणि 1 मेला दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री महोदय आणखीन अक्षय कुमार. येस, आणि माननीय पालकमंत्री राहतील, त्यांच्या उपस्थित राहील. खरं तर अजून खूप बोलायचे, पण वेळेची बंधनं आहेत. पण मी या निमित्तानं आत्ताच सर्वांना विनंती करणार आहे की आम्ही तुम्हाला वारंवार त्रास देणार आहोत आणि तुम्ही जरूर यावं. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं पुस्तक लिहिलं आहे त्यातनं खऱ्या अर्थानं मोटिवेशन मिळते. तुमचे मोटिवेशन कोण आहेत हे मला अजून खूप प्रश्न आहेत. पण आज खरंच एक वेगळ्या विषयावरती आणि खाकी वर्दीच्या आड असलेला एक अत्यंत संवेदनशील माणूस, त्याचबरोबर ती अभ्यासपूर्ण कायद्याबद्दलची आस्था असलेला आणि या समाजाबद्दल सामान्य माणसाबद्दलची कणव असलेला माणूस आज आपल्याला अधिकारी म्हणून मिळालेला आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये विश्वास नांगरे पाटील आले. मन मोकळेपणानं, परखडपणानं, अत्यंत खरेपणानं बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.